मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये. आज आपण तत्वार्थ सूत्रातील 3ऱ्या अध्यायातील वर्ण्य विषय पाहणार आहोत. 3ऱ्या अध्यायात अधोलोक आणि मध्यलोक यांची भौगोलिक रचना, त्या ठिकाणी राहणारे जीव, त्यांचं जीवनमान, राहणीमान, सुख दुःख, त्याची कारणं, हे सर्व पाहायचं आहे. आचार्यांनी त्रैलोक्याचा भूगोल सांगताना प्रथम अधोलोकापासून प्रारंभ केला. अकलंकदेव राजवार्तिक ग्रंथात म्हणतात, अगोदर अधोलोकच का सांगितला, तर नरकातील दुःखाचं वर्णन ऐकून वाचून या जीवाच्या मनात पापभीरुता उत्पन्न व्हावी, संसार दुःखापासून संवेग उद्वेग भाव निर्माण व्हावेत, त्याची प्रवृत्ती आत्मकल्याणाला सन्मुख व्हावी. म्हणून अधोलोकात एकाखाली एक 7 पृथ्वी आहेत, ज्याला आपण 7 नरक म्हणतो. त्यांची नावं, त्यांची रचना आणि त्यांचा आधार हे सांगतात. रत्न शर्करा वालुका पंक धूम तमो महातम प्रभा भूमयो घनांबुवाताकाश प्रतिष्ठाः सप्ताधो धः. एकाखाली एक अशा या 7 भूमी आहेत. रत्नप्रभा, शर्करा प्रभा, वालुका प्रभा, पंकप्रभा, धूमप्रभा, तमप्रभा, महातमप्रभा. या प्रत्येक भूमीच्या खाली घणौदधी वातवलय, घनवातवलय आणि तणुवातवलय आहे. सर्वात खाली या वातवलयांचा आधार आकाशद्रव्य आहे. हाच अधोलोक. या भूमींची नावं त्या त्याप्रमाणे का ठेवली? रत्नप्रभा नरकाची भूमी रत्नासारखी, शर्करा प्रभा लहान वाळूसारखी, वालुका प्रभा वाळूसारखी, म्हणजे त्यांची प्रभा तशा प्रकारची, पंकप्रभा चिखलासारखी, धूमप्रभा धुरासारखी, तमप्रभा सामान्य अंधार कालिमा आणि महातमप्रभा घनदाट अंधार. या नरकांमध्ये किंवा 7 पृथ्वींमध्ये एकूण नारकींची राहण्याची वेळ, ज्याला नरक हे दुसरं नाव आहे, त्यांची संख्या प्रमाण सांगतात. तासु 63, 25, 15, 10, 35 नरकशतसहस्राणि पंचचैव यथाक्रमम्.
पहिल्या नरकात 30 लाख बिळं, दुसऱ्यात 25, तिसऱ्यात 15 लाख, वरून खाली गणना करत जायचं. चौथ्यात 10 लाख, पाचव्यात 3 लाख, सहाव्यात 5 कमी 1 लाख, म्हणजे 99,995. आणि 7व्या नरकात फक्त 5 बिळं आहेत. बिळांची रचना कशी आहे? अत्यंत मध्यभागी केंद्रबिंदूला असणाऱ्या बिळाला इंद्रक बिळ म्हणतात. 4 दिशा आणि 4 विदिशा, त्यामध्ये पंक्तीवार जी रचना, त्याला श्रेणीबद्ध बिळ म्हणतात. फुलं टाकली तरी यत्र तत्र विखुरली जातात, तशी अधेमध्ये विखुरल्यासारखी बिळं, त्याला पुष्प प्रकीर्णक बिळ म्हणतात. नरकात सारा अंधार आहे आणि ही बिळं त्यांचे पटल आहेत. एकाच पटलात 5 बिळं 7व्या नरकात आहेत. परंतु पहिल्या नरकात 13 पटल, दुसऱ्यात 11, तिसऱ्यात 9, चौथ्यात 7, पाचव्यात 5, सहाव्यात 3 आणि 7व्या नरकात एकाच पटलात 5 बिळं. नारकींचं जीवन कसं आहे, त्यांचे परिणाम कसे, क्रिया कशा? नारकाम नित्याशुभतरलेशा परिणाम देह वेदना विक्रिया. नारकींचं जीवन नित्य, याचा अर्थ सातत्याने. अशुभतरलेशा, नरकात द्रव्यलेशा म्हणजे शरीराचा वर्ण काळा कुट्ट आहे. भावलेशा अशुभ, कापोत, नील, कृष्ण. खाली खाली त्या लेशेची अशुभता अधिक वाढत गेलेली आहे. परिणाम, त्या भूमीचा स्पर्श कसा, बीचू सहस डसे नाही तिसो. एकाच वेळी 1000 विंचू डसल्यावर ज्या वेदना होतील तसा स्पर्श. तिथं असणाऱ्या मातीचा वास इतका दुर्गंधयुक्त की तिथल्या मातीचा कण मध्यलोकात आला तर मनुष्य तिर्यंचांचं जगणं हराम होऊन जाईल. झाडं करपून जातील, बाकीचे तिर्यंचानी मनुष्य मूर्छित होतील. इतकी विषारी दुर्गंधी माती आहे. वैतरणी नदी आहे, ज्यात गेलं नारकेच अनेक विषारी किडे फोंड असतील. शाल्मली वृक्षाची पानं ज्यांची धार तलवारीसारखी आहे, नारकींच्या शरीराला ती कापत राहतात. म्हणजे तिथला स्पर्श, रस, गंध दुःखदायक. आणि नारकींचे भाव एकमेकाविषयी अत्यंत क्रौर्याचे. दुरून पाहिलं तर एकमेकाशी वैर करायची त्यांना इच्छा होते. या गल्लीचं कुत्र भुंकलं की त्या गल्लीचं कुत्र भुंकावं, त्याप्रमाणे नारकी जीव दुरून एकमेकाला पाहून एकमेकाच्या अंगावर धावून जातात. त्यांचं शरीर हुंडक संस्थान अत्यंत अशुभ. तिथली वेदना सर्व प्रकारची
त्रैलोक्यातील अन्न एका वेळी खायला मिळालं तरी शमणार नाही इतकी भूक पंतांना मिळत नाही. समुद्राचं जल प्राशन करावं इतकी तहान लागते, एक थेंब मिळत नाही. अशा प्रकारच्या वेदना नारकींना भोगाव्या लागतात. वैक्रियक शरीर आहे, त्याची अपृथक विक्रिया म्हणजे त्याच शरीराला हातापायांना अनेक शस्त्र बनवून ते एकमेकाला मारत राहतात. पशुचं रूप धारण करून एकमेकाला खाण्याचा प्रयत्न करतात. परस्परोदीरित दुःखाः, परस्पर एकमेकाला उदीरित दुःख, असाताचा उदय इतका तीव्रतम सातत्याने आयुष्य भरपूर आहे, पण कोणी कोणाशी प्रेमानं वागत नाही, कुणाला कुणाची दया येत नाही. शुभ विक्रिया करावी असं समय, दोन समय वाटलं तरी नियमानं अशुभच विक्रिया करतात आणि एकमेकाच्या दुःखाला निमित्त होतात. एवढंच संपत नाही. संक्लिष्टा सुरोधरित दुःखाश्च प्राक् चतुर्थ्याः, चौथ्या पृथ्वीच्या वर म्हणजे पहिल्या 3 नरकात अंबावरिष जातीचे असुर कुमार देव, ज्यांचे परिणाम अत्यंत संक्लिष्ट असतात, दुसऱ्याचा कलह एकमेकाशी लावून देण्यात त्यांना खूप आनंद वाटतो, ते असुर कुमार देव नरकात जातात. त्या नारकींना पूर्वजन्माची स्मृती करून देतात आणि त्यांची भांडणं लावून त्यात आनंद लुटतात. नरकात आयुष्य किती आहे की बाबा लवकर संपेल आणि मी या दुःखातून बाहेर पडेन? नाही. तेष्वेक त्रिसप्तदश सप्तदश द्वाविंशति त्रयस्त्रिंशत् सागरोपमा सत्त्वानां परास्थितिः. परा म्हणजे उत्कृष्ट, स्थिती म्हणजे आयुष्य. पहिल्या नरकात 1 सागर, दुसऱ्या नरकात 3 सागर, तिसऱ्यात 7, चौथ्यात 10, पाचव्यात 17, सहाव्यात 22 आणि 7व्या नरकात 33 सागर आयुष्य आहे. आणि मी लवकर बाहेर पडेन असं कोणी म्हटलं तरी बाहेर पडू शकत नाही. स्वर्गातले देव येऊन तुम्हाला काढायचा प्रयत्न करतो म्हणतील तरी कोणी काढू शकत नाही. अनपवर्ती आयुष्य आहे, आयुकर्माची उदीरणा होत नाही. त्या वैक्रियक शरीराचे तिळातिळा एवढे तुकडे केले तरी ते परत जुळतात आणि शरीर पूर्ण पहिल्यासारखं होतं. गरम तेलात उकळायला टाकतील, कढईत शिजवतील, अनेक प्रकारचं दुःख आहे. तापलेल्या पुतळ्याला आलिंगन द्यायला लावतील, कातडी सोलून काढतील, गरम लोहरस प्यायला लावतील, भट्टीत भाजून काढतात, घाणीमध्ये पिळून काढतात, सुळावर चढवतात, भाल्यानं शरीर वेधून टाकतात, करवतीनं कापतात, गरम निखारावर चालायला लावतात, गरम वाळूवर चालायला लावतात. अशा अनेक प्रकारचं दुःख ज्याचं वर्णन करायला सहस्र जिव्हा अपुऱ्या पडतील, हे दुःख जीव नरकात
लाखो करोडो वेळा भोगून आलेला आहे. मध्यलोकात मनुष्य आणि तिर्यंच कुठं कसे राहतात? पहिल्या नरकात 3 टप्पे आहेत. त्यामध्ये अबहुल भागात पहिल्या नरकाचे नारकी राहतात आणि त्याच्यावरच्या 2 भागात खर आणि पंक भागात भवनवासी आणि व्यंतर देवांची राहण्याची स्थान आहेत. खर भागात असुरकुमार जातीचे भवनवासी सोडून 9 प्रकारचे भवनवासी देव राहतात. राक्षस जातीचे व्यंतर सोडून 7 प्रकारचे व्यंतर देव राहतात. पंक भागात असुरकुमार आणि व्यंतर देवांची निवासस्थान आहे. आणि अबहुल भागात पहिल्या नरकाचे नारकी राहतात. नारकी जीवांचा द्रव्यभेद आणि भावभेद नपुंसक आहे हे आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलंय. मध्यलोकाची रचना पहा. जम्बूद्वीप लवणोदादयः शुभनामानो द्वीपसमुद्राः. जम्बूद्वीप, लवण समुद्र अशा प्रकारे द्वीप आणि समुद्राची शुभ नाव ज्यांना आहेत असे असंख्यात द्वीप समुद्र या मध्यलोकात आहेत. त्यांची रचना द्विर्विष्कंभाः पूर्वपूर्व परिक्षेपिणो वलयाकृतयः. वलय म्हणजे गोल बांगडीचा आकार. सर्वात मध्यभागी जम्बूद्वीप, त्याला गोलाकार वेढून दुप्पट विस्ताराचा लवण समुद्र, त्याच्या भोवती गोलाकार दुप्पट विस्ताराचे धातकी खंडद्वीप, त्याच्या भोवती दुप्पट विस्ताराचा कालोदधी समुद्र, असं एकमेकाला वेढून एक द्वीप एक समुद्र. पहिल्यापेक्षा दुसऱ्याचा विस्तार दुप्पट अशी त्यांची रचना आहे. तन्मध्ये मेरुनाभिर्वृत्तो योजनशतसहस्रविष्कंभो जम्बूद्वीपः. सर्वात मध्यभागी केंद्रबिंदूला जम्बूद्वीप आहे आणि त्या जम्बूद्वीपाचा विस्तार 1,00,000 महायोजन. जम्बूद्वीपाच्या केंद्रस्थानी मेरू पर्वत आहे. सुदर्शन मेरू. शरीराच्या मध्यावर नाभी असावी तसं गोलाकार जम्बूद्वीपाच्या केंद्रबिंदूवर सुदर्शन मेरू पर्वत आहे. भरत, हैमवत, हरी, विदेह, रम्यक, हैरण्यवतैरावत वर्षाः क्षेत्राणि. एका जम्बूद्वीपात दक्षिणेकडून उत्तरेकडं 7 क्षेत्र आहेत. कशी आहेत? पहिलं भरत, दुसरं हैमवत, तिसरं हरी, चौथं विदेह, 5वं रम्यक, 6वं हैरण्यवत आणि 7वं ऐरावत क्षेत्र आहे. पण हा क्षेत्रांचा विभाग कशामुळे झाला? तद्विभाजिनः पूर्वापरायता हिमवंत, महाहिमवंत, निषध, नील, रुक्मी, शिखरिणो, वर्षधर पर्वताः. पूर्व पश्चिम
ज्यांची लांबी आहे. असे 6 पर्वत या जम्बूद्वीपात 7 क्षेत्रांचा विभाग पाडतात. भरत क्षेत्रानंतर हिमवन पर्वत, हैमवत क्षेत्रानंतर महाहिमवन पर्वत, हरी क्षेत्रानंतर निषध पर्वत, विदेह क्षेत्रानंतर नील पर्वत, रम्यक क्षेत्रानंतर रुक्मी पर्वत, हैरण्यवत क्षेत्रानंतर शिखरी पर्वत आणि सर्वात शेवटी ऐरावत क्षेत्र. या पर्वतांचे वर्ण हेमार्जुन, तपणीय, वैडूर्य, रजत हेममया. हिमवन पर्वत सोन्यासारखा, महाहिमवन पर्वत अर्जुन म्हणजे चांदीसारखा, निषध पर्वत तपणीय म्हणजे तापवलेल्या सोन्यासारखा, नील पर्वत वैडूर्य मण्यासारखा, रुक्मी पर्वत चांदीसारखा, शिखरी पर्वत सोन्यासारखा. त्यांचे वर्ण आहेत. मणी विचित्र पार्श्वा उपरी मूलेच तुल्य विस्तारः. त्याच्या भिंती अनेक चित्रविचित्र रत्न जडित आहेत. आपण आपल्या दृष्टीनं म्हणतो जडित, ही अकृत्रिम रचना आहे. आणि हे पर्वत खाली विस्तृत, वर लहान होत गेलेले असे नाही. भिंत कशी तळात मध्यावर उंचावर सारख्याच रुंदीची असते, जाडीची असते, त्याप्रमाणे हे पर्वत आहेत. त्या पर्वतावर सरोवर आहेत. पद्म, महापद्म, 3 इंच, केसरी, महापुंडरिक, पुंडरिका हृदास्तेषां उपरि. हिमवन पर्वतावर पद्म सरोवर, महाहिमवन पर्वतावर महापद्म, निषध पर्वतावर 3 इंच, नील पर्वतावर केसरी, रुक्मी पर्वतावर महापुंडरिक आणि शिखरी पर्वतावर पुंडरीक सरोवर. कोणी खोदलेली नाहीत. त्रैलोक्याची सगळी रचना अकृत्रिम आहे. कृत्रिम रचना तुम्ही आम्ही करतो ती, परंतु हे वर्णन चाललंय ते सगळं अनादि निधन अकृत्रिम रचनेचं वर्णन. या सरोवरांची लांबी, रुंदी, खोली पहा. प्रथमो योजन सहस्रायाम सदर्धविष्कंभो हृदः. पहिलं पद्म सरोवर 1000 लांब योजन त्याची लांबी, त्याच्या निम्मी 500 योजन त्याची रुंदी आणि 10 योजनावगाह 10 योजन त्याची खोली आहे. तन्मध्ये योजनम पुष्करम. त्या सरोवरात 1 योजनाचं पुष्कर म्हणजे कमळ आहे. तद्विगुण द्विगुणार्हदाः पुष्कराणीच. क्षेत्राच्या अपेक्षेनं एक क्षेत्र, त्याच्यापेक्षा विस्तृत पर्वत, त्याच्यापेक्षा विस्तृत दुसरं क्षेत्र, त्याच्यात विस्तृत दुसरा पर्वत, असं विदेह क्षेत्रापर्यंत दुप्पट दुप्पट होत जातं. त्याचप्रमाणे सरोवरांची लांबी, रुंदी दुप्पट दुप्पट लावा. या सरोवरात जे प्रमुख कमल आहे त्यावर कोण राहतं ते पहा. तन्निवासिन्यो
देव्यः श्रीर्हि धृती कीर्ति बुद्धि लक्ष्म्यः पल्योपमस्थितयः ससामाणिक परिषत्काः. पद्मसरोवरात श्रीदेवी, महापद्मसरोवरात श्रीदेवी, तिगिंच सरोवरात धृती, केसरी सरोवरात कीर्ती, महापुंडरीक सरोवरात बुद्धी आणि पुंडरीक सरोवरात लक्ष्मी देवी राहते. त्यांचं आयुष्य एक पल्ल्याचं आहे. सामाणिक आणि पारिषद जातीचे देव बरोबर घेऊन या देवी राहतात. पहिल्या 3 देवी सौधर्म इंद्राच्या आज्ञेत आणि दुसऱ्या 3 देवी ईशान इंद्राच्या आज्ञेत राहतात. प्रथमाणी युगाच्या ग्रंथात आपण वाचतो, इंद्राच्या आज्ञेनं या देवी तीर्थंकरांच्या मातेची सेवा करायला मध्यलोकात आर्यखंडात जिथं तीर्थंकरांचा जन्म होणार आहे त्या नगरात येत असतात. आजूबाजूला जी परिवार कमलं आहेत त्या कमलावर सामाणिक आणि पारिषद जातीचे देव राहतात. या सरोवरात उगम पावणाऱ्या नद्या गंगा, सिंधू, रोहितरोहितास्या, हरितरिकांता, सीतोदा, नारीनरकांता, सुवर्णरूप्यकूला, रक्तारक्तोदा हा सरितस्तन्मध्यगाः. 2-2 अशा एकूण 14 नद्या आहेत. सरोवर 6, नद्या 14. मग कसं लावायचं तर पहिल्या आणि शेवटच्या सरोवरातून 3 नद्यांचा उगम झालेला आहे. गंगा, सिंधू आणि रोहितास्या या 3 नद्या पद्मसरोवरात निघालेल्या आहेत. सुवर्णकुला, रक्तोदा आणि रक्ता या 3 नद्या पुंडरीक सरोवरातून निघालेल्या आहेत आणि मधल्या 4 सरोवरातून 2-2 नद्यांचा उगम झालेला आहे. द्वयोर्द्वयोः पूर्वाः पूर्वगाः. 14 नद्यांमध्ये पहिली जी नदी आहे गंगा, रोहित, हरित, सीता, नारी, सुवर्णकुला आणि रक्ता या 7 नद्या पूर्वेकडच्या लवण समुद्राला जाऊन मिळतात आणि राहिलेल्या नद्या पश्चिमेकडच्या लवण समुद्राकडं वाहत जातात. शेषास्त्वपरगाः. पण समुद्रापर्यंत जाईतोवर या नद्यांच्या प्रवाहात अनेक नद्यांचा प्रवाह येऊन मिसळतो. त्यांना उपनद्या म्हणतात. त्या कोणत्या नदीच्या किती आहेत ते पहा. 14 नदी सहस्र परिवृता गंगा सिंधातयो नद्यः. गंगा आणि सिंधू या 2 नद्यांना प्रत्येकी 14,000 उपनद्या आहेत. मग पुढं 28,000, 56,000 अशा वाढत जातात आणि निम्म्यातून परत कमी होत जातात. म्हणजे सीतोदाच्या परिवार नद्या 1,12,000. विदेह क्षेत्राच्या पलीकडं परत त्या निम्म्या होत जातात. 56, 28, 14,000. भरतः 26 पंचयोजन शतविस्तारः
षट्चैकोनविंशतिभागा योजनस्य एकूण जम्बूद्वीपाचा जेवढा विस्तार त्यामध्ये 526 योजन आणि एका योजनाच्या 19 भागापैकी 6 म्हणजे आपण अपूर्णांकात कसं बोलू 526.6 एवढा भरतक्षेत्राचा विस्तार आहे. तद्विगुण द्विगुण विस्तारा वर्षधर वर्षा विदेहांताः. भरतक्षेत्राच्या दुप्पट विस्तार हिमवण पर्वताचा, त्याच्या दुप्पट विस्तार हैमवत क्षेत्राचा, त्याच्या दुप्पट महाहिमवण पर्वत, असं करत विदेह क्षेत्रापर्यंत दुप्पट करत जायचं आणि विदेहाच्या निम्म 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 करत ऐरावत क्षेत्रापर्यंत यायचं. थोडक्यात काय, आपण फ्री हँडची चित्र काढतो, दोन्ही बाजूला समान नक्षी काढतो, तशी ही भौगोलिक रचना आहे. म्हणून आचार्य सांगतात उत्तरा दक्षिण तुल्याः. दक्षिणेकडं अर्ध्या जम्बूद्वीपा म्हणजे विदेह क्षेत्राच्या दक्षिणेकडं 3 क्षेत्र 3 पर्वत यांची जशी रचना आहे तशीच विदेह क्षेत्राच्या उत्तरेकडं 3 क्षेत्र आणि 3 पर्वताची रचना समजा. भरतैरावतयोर वृद्धिरासौ षट्समयाभ्याम उत्सर्पिण्यवसर्पिणीभ्याम. पहा, काल परिवर्तन. भरत आणि ऐरावत क्षेत्रात उत्सर्पिणीचे 6 भाग, अवसर्पिणीचे 6 भाग यांच्या माध्यमातून जीवांची उंची, आयुष्य, शारीरिक शक्ती, वनस्पतींचे रस, धान्याचा कस, बुद्धी हे सगळं उत्सर्पिणीत वाढत जातं, अवसर्पिणीत घटत जातं. सध्या अवसर्पिणीचा 5म काल चालू आहे. दुखमा त्याचं नाव आहे. अवसर्पिणीचा पहिला काल सुखमा सुखमा उत्तम भोगभूमी, सुखमा मध्यम भोगभूमी, सुखमा दुखमा जघन्य भोगभूमी, दुखमा सुखमा चतुर्थ काल, ज्या काळात आपल्याकडे तीर्थंकर झाले. हा 5म काल दुखमा. येणारा 6वा काळ दुखमा दुखमा. 4000 कोडाकोडी सागर, 3000, 2000 आणि 42,000 वर्ष कमी 1 कोडाकोडी सागर, 1000 कोडाकोडी सागर. असं अवसर्पिणीची कालमर्यादा. याच्या उलट उत्सर्पिणी पहिला काळ म्हणजे 6व्याकडून मोजा. दुखमा दुखमा, दुखमा दुखमा सुखमा, सुखमा दुखमा, सुखमा सुखमा सुखमा. असं काल परिवर्तन कुठं भरत आणि ऐरावत क्षेत्रात होतं. विदेह क्षेत्रात कायम चतुर्थ काल, म्लेच्छ खंडात विद्याधर श्रेणीत कायम चतुर्थ काल, प्रारंभापासून शेवटापर्यंत तेवढाच तिथं परिवर्तनाचा भाग आहे. ताभ्याम पराभूमयोवस्थिताः म्हणजे काय, पहा, हैमवत क्षेत्र, हैरण्यवत क्षेत्र कायम जघन्य भोगभूमी, हरिक्षेत्र रम्यक क्षेत्र कायम मध्यम भोगभूमी, देवकुरु
आणि उत्तर कुरु कायम उत्तम भूभूमी. तिथं काल परिवर्तन नाही, विदेह क्षेत्रात पण काल परिवर्तन नाही. एकदद्वित्रिपल्योपमस्थितयो हैमवतक हारिवर्षक दैवकुरवकाः. हैमवत क्षेत्रात एक पल्य आयुष्य, हरी क्षेत्रात 2 पल्य आयुष्य, देवकुरुमध्ये 3 पल्य आयुष्य. तथोत्तराः उत्तरेकडं असंच लावा. परंतु विदेह क्षेत्रात आयुष्य किती? विदेहेषु संख्येय कालाः 1 कोटी पूर्व एवढं जास्तीत जास्त आयुष्य विदेह क्षेत्रात. पूर्वाचं गणित पहा. 84 लाख वर्षांचा एक पूर्वांग, 84 लाख पूर्वांगाचा एक पूर्व आणि असे 1 कोटी पूर्व आयुष्य अधिकात अधिक कर्मभूमीच्या मनुष्यांना विदेह क्षेत्रात आजही जास्तीत जास्त असू शकतं. भरतस्य विष्कंभो जम्बूद्वीपस्य 90% भरत क्षेत्राचा विस्तार दुसऱ्या अपेक्षेनं सांगतात. जम्बूद्वीपाचे 190 तुकडे करा. 1 तुकडा भरत क्षेत्र. जम्बूद्वीपाच्या 190 हिस्स्यात 1 हिस्सा भरत क्षेत्र, 2 हिस्से हिमवण पर्वत, 4 हिस्से हैमवत क्षेत्र, असं वाढवत विदेहापर्यंत जावा. परत कमी करा. या सगळ्यांची बेरीज 190 येते. द्विर्धातकी खंडे. दुसरं द्वीप कोणतं? धातकी खंड. पण ते केव्हा लागणार? जम्बूद्वीपाच्या भोवती 2 लाख योजन विस्ताराचा लवण समुद्र आहे आणि त्याला गोलाकार वेढून दुसरं बेट किंवा द्वीप ज्याचा विस्तार 4 लाख योजन, धातकी खंड. जम्बू म्हणजे जांभूळ. जांभळाचं झाड, आकार झाडाचा, रचना पृथ्वीकायिक आहे म्हणून या द्वीपाला जम्बूद्वीप म्हटलं. धातकी खंडात घराचा घ नाही, धनुष्याचा घ. धातकी म्हणजे आवळा. आवळ्याचं पृथ्वीकायिक झाड आहे म्हणून त्याचं नाव धातकी खंड. पुष्करार्थेच. पण जेवढी रचना भरत क्षेत्रात सांगितली तशीच रचना इतरत्र सुद्धा आपल्याला लावायची आहे. जम्बूद्वीपात 6 पर्वत 7 क्षेत्र, धातकी खंडात 14 क्षेत्र 12 पर्वत. पुष्करार्धेच. कालोदधी समुद्राच्या भोवती पुष्करवर द्वीप आहे आणि त्याच्या मध्यावरती गोलाकार मानसोत्तर पर्वत आहे. त्यामुळं अर्धद्वीप पर्वताच्या आत, अर्धद्वीप पर्वताच्या बाहेर आहे. त्या आतल्या अर्ध्या द्वीपात धातकी खंडा इतकीच भौगोलिक रचना म्हणजे 12 पर्वत 14 क्षेत्र. प्रांग मानसोत्तरान मनुष्याः. मानसोत्तर पर्वताच्या अलीकडं म्हणजे 2 द्वीप, अर्ध पुष्कर द्वीप
आणि मधले 2 समुद्र एवढ्यातच मनुष्य वस्ती आहे. मानसोत्तर पर्वताला ओलांडून कोणताही मनुष्य बाहेर जाऊ शकत नाही. मनुष्य किती प्रकारचे? आर्या म्लेच्छाश्च. आर्य आणि म्लेच्छ 2 प्रकारचे मनुष्य आहेत. आज जेवढं विश्व आपल्याला ज्ञात आहे ते सगळं आर्यखंड आहे. जाती आर्य, क्षेत्र आर्य, वृद्धिप्राप्त आर्य, अनिवृत्तीप्राप्त आर्य, दर्शन आर्य, ज्ञान आर्य, चारित्र आर्य असे आर्यांचे भेद केले. म्लेच्छ खंडात राहून म्लेच्छ म्हटले जातील असं नाही. क्षेत्र म्लेच्छ, जाती आर्य असं आहे. चक्रवर्ती दिग्विजयाला गेल्यावर म्लेच्छ खंडातील आर्य राजांच्या मुली आणतो, म्लेच्छाच्या मुली आणत नाही. याचा खुलासा महापुराणात आणि त्रिलोकसार ग्रंथात आचार्यांनी केलेला आहे. आपल्याकडेही जे अन्य असे लोक आहेत ज्यांना म्लेच्छ म्हटलं जातं. भरतैरावत विदेहा कर्मभूमयोऽन्यत्र देव कुरुत्तर कुरुभ्यः. भरत क्षेत्र, ऐरावत क्षेत्र आणि विदेह क्षेत्र यात काय आहे? कर्मभूमी आहे. असी कृषी, वाणिज्य, शिल्पविद्या या 6 क्रिया करून उपजीविका चालते आणि षट्कर्म करून, षडावश्यक क्रिया करून इथंच मोक्षमार्गही चालतो. अन्यत्र बाकीच्या ठिकाणी देवकुरु उत्तर कुरु सारखी रचना म्हणजे भोगभूमीची रचना. सुदर्शन मेरू भोवती जेवढी रचना तशीच विजय मेरू पूर्व धातकी खंडात, अचल मेरू पश्चिम धातकी खंडात, मंदर मेरू पूर्व पुष्कर द्वीपात आणि मंदर झाल्यानंतर विद्यनमाली मेरू पश्चिम पुष्करार्ध द्वीपात. एकूण 5 मेरू. प्रत्येक मेरू भोवती अशा प्रकारची रचना. 1 भरत, 1 ऐरावत, 1 विदेह. म्हणून 2.5 द्वीपात 5 भरत, 5 ऐरावत, 5 महाविदेह आणि 30-24च्या उपवासात 5 भरत ऐरावत मिळून 10 क्षेत्र. भूतकालच्या 10-24, वर्तमानकालच्या 10, भविष्यकालच्या 10 अशा 30-24चे नाव ग्रंथात मिळतात. पुढं पहा. नृस्थिती परावरे त्रिपल्योपमांतर मुहूर्ते. भोगभूमीच्या अपेक्षेनं मनुष्यांची उत्कृष्ट स्थिती 3 पल्य आणि जघन्य स्थिती म्हणजे आयुमर्यादा 1 अंतर्मुहूर्त. तिर्यक योनिजान आमचं आणि अशीच आयुमर्यादा तिर्यंच्यांची सुद्धा लावून घ्यायला हवी. पहा, आपल्या मनात एक प्रश्न येईल, अहो हा भूगोल वृक्ष विषय समजून घेऊन आमचा काय फायदा? पण आचार्य सांगतात, बाबा रे, भौगोलिक वर्णन समजून घेऊन आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करणं हे संस्थान विजय धर्मीय ध्यान आहे. हा जीव कुठं कुठं गेला, कसा फिरला, तिथं काय सुख दुःख भोगलं, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अपाय विजय
धर्म ध्यान पण होऊ शकत नाही. पहा, सुकुमार मुनींची कथा आपल्याला माहीत आहे आणि त्याला जे संबोधन करणारं काव्य आहे आपण अनेक वेळा ऐकलंय, गायलंय. ठिकाण नाही एकही येथे, जन्म तुझा नच झाला तेथे. बंधन तोडून कर्मगतीचे मोक्ष कधी बघणार. वाया गेले जन्म किती तव, धर्म कधी करणार. जागा हो सुकुमार. हे संबोधन एकट्या सुकुमारसाठी नाही, आपण आपल्यासाठी लावून घ्यायचे. नरकात इतकं दुःख भोगून आलो, मनुष्य तिर्यांच्यातलं सुख दुःख भोगलं. हे कायमचं नाही, शाश्वत सुखाच्या प्राप्तीचा मार्ग भगवान सांगून गेले. मनुष्य पर्यायातूनच तप करून मोक्ष मिळवता येणार आहे. अडीच द्वीपातूनच मोक्ष मार्ग चालणार आहे. आणि तिथंच मनुष्य प्राण्याचं वस्तीस्थान आहे. तर त्याचं जीवन किती, त्याची कालमर्यादा किती. कर्मभूमीतून मोक्ष आहे, भोगभूमीतून नाही. इथंच आपल्याला आपल्या कल्याणासाठी काहीतरी पुरुषार्थ करायचा आहे, हे यातून समजून घ्यायचे. इंद्रध्वज विधानात 458 अकृत्रिम चैत्यालयांची पूजा केली जाते. त्या 458 अकृत्रिम जिनमंदिरांचा हिशेब जर लावायचा असेल तर आपल्याला मध्यलोकाचा भूगोल समजून घ्यावा लागेल. पहा, पंचमेरूची पूजा रोज करता आहात या 5 दिवसात करणार आहात. प्रत्येक मेरूवर अकृत्रिम चैत्यालय 16 आहेत. एका मेरू संबंधी चैत्यालय मोजा. मेरूवर 16. 6 कुलाचल. जम्बूद्वीपातलं तरी आधी बघा, मग अडीच द्वीपातलं करू आणि 13व्या रुचक द्वीपापर्यंत बघू. मेरू संबंधी 16, कुलाचलचे 6. भरत आणि ऐरावत क्षेत्रात एक विजयार्ध पर्वत आहे. विदेह क्षेत्रात 32 नगरी आहेत. तिथले 32 एकूण 34 विजयार्ध झाले. जम्बू शाल्मली 2 वृक्ष झाले, तिथं मंदिर आहे. आणि 16 वक्षार पर्वत आले. करा बेरीज. 16 आणि 6 22. 22 आणि 34 56. 56 आणि जम्बू शाल्मली 2 58. 58 आणि 16 वक्षार पर्वत किती झाले? 58 आणि 16 74. आणि मेरूच्या जवळ 4 गजदंत पर्वत 74 आणि 4 78. प्रत्येक मेरू संबंधी 78 म्हणजे 7 5 35, 8 5 40, 390 जिन मंदिर 5 मेरू संबंधी झाली. ईश्वाकार पर्वत धातकी खंडात 2 आणि पुष्करार्ध द्वीपात 2, 394. मानसोत्तर पर्वतावर 4, 398. नंदीश्वर द्वीपात 52. किती झाले? 450. अकराव्या कुंडल द्वीपात 4
मंदिर आणि रुचक द्वीप 13 तिथं 4 मिळून 458 जिनमंदिरावर इंद्र पूजा करून ध्वज फडकवतो. आपण भक्तीनं इथं त्याचं प्रतीक बनवून इंद्रध्वज विधान करतो. तर आज आपण भवनवासी व्यंतरदेवांच्या महालातल्या अकृत्रिम चैत्यालयालाही वंदन करूया आणि मध्यलोकातील 458 जिनमंदिरांना त्यातील चैत्यांना वंदन करूया आणि वीतरागतेचा पाठ गिरवत गिरवत आपलं सम्यक दर्शन दृढ करण्याचा प्रयत्न करूया. ओम नमः.